हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत, जनरल सायन्स, आणि त्यामधला आपला 11th चॅप्टर आहे वर्क अँड एनर्जी. ओके, तर हा चॅप्टर तुम्ही ऑलरेडी लर्न केला असेल. तर चला आपण आजच्या या सेशनमध्ये या चॅप्टरवरचा कम्प्लीट एक्सरसाइज म्हणजे त्यावरचे जे काही क्वेश्चन दिलेले आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर्स कशा पद्धतीने द्यायचे हे अगदी डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट स्टार्ट टू द फर्स्ट क्वेश्चन. Fill in the each blank with the appropriate term from the brackets. ओके, तर ब्रॅकेटमध्ये त्यांनी काही टर्म्स दिलेले आहेत, तर त्या जागी ते व्यवस्थित त्या टर्म्स भरायच्या आहेत. आणि याच्यामध्ये ए क्वेश्चन, अ बकेट फुल ऑफ वॉटर इज टू बी ड्रॉन फ्रॉम अ वेल. तर वेल म्हणजे काय? विहीर. तर विहिरीमधून आपण एक विहिरीमध्ये आपण खाली एक बकेट टाकलेली आहे आणि तिथून ते पाणी आपल्याला वरती ओढायचं आहे. अ बकेट फुल ऑफ वॉटर इज टू बी ड्रॉन फ्रॉम अ वेल, इथे डॅश दिलेला आहे, विल बी डन व्हेन अ डॅश इज अप्लाइड टू डू दिस बिकॉज देअर विल बी अँड डॅश ऑफ वॉटर. तर विहिरीमधले पाणी, एखादी बकेट आपण खाली दोरीच्या सहाय्याने ती त्याला बांधून ती खाली टाकणार आणि तिथून जेव्हा ते पाणी वरती ओढणार त्यावेळेला तिथे काय आपल्याला करावं लागणार? वर्क करावं लागणार. ओके, सो इथे येणार वर्क, म्हणजे तिथे थोडंसं आपल्याला कार्य करावं लागणार. वर्क विल बी डन म्हणजे तिथे आपलं कार्य होणार. व्हेन अ इज अप्लाइड टू दिस, तर हे कार्य करण्यासाठी आपल्याला काय अप्लाइड करावं लागतं? तर ऑब्व्हियसली तिथे आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो. सो इथे येणार फोर्स इज अप्लाइड टू डू दिस बिकॉज देअर विल बी अँड. तर तिथे कार्य फोर्स अप्लाय केल्यामुळे तिथे वर्क झालेला आहे किंवा कार्य डन झालेलं आहे. सो त्यामुळे त्या पाण्याची काय होणार? डिस्प्लेसमेंट होणार, म्हणजे खालून ते पाणी वरती येणार, म्हणजे तिची जागा बदलणार. सो इथं काय येणार? डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर. ओके, सो आपला आन्सर आपण त्यानुसार लिहिलेला आहे, वर्क, फोर्स अँड लास्टली येणार डिस्प्लेसमेंट. राईट. बी क्वेश्चन, इफ अ बॉल इज ड्रॉप्ड ऑन अ स्लोपिंग. सगळ्यात पहिल्यांदा मी क्वेश्चन आपण रीड करून घेऊया, त्यानंतर क्वेश्चन नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊया. इफ अ बॉल इज ड्रॉप्ड ऑन अ स्लोपिंग रूफ ऑफ अ हाऊस, इट अक्वायर्स डॅश अँड फॉल्स ऑन अ ग्राउंड. दिस इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डॅश एनर्जी इंटू डॅश एनर्जी टेक्स. ओके, तर इथे काय सांगितलेलं आहे बघा. बॉल जर आपण घराचा जो छत आहे आपलं, हे छत स्लोपिंग आहे, तर याच्यावरून तो बॉल आपण खाली सोडला. सो इट अक्वायर्स अँड, तर असा बॉल जर आपण तिथून खाली सोडला तर त्या बॉलला काय अक्वायर होणार? तर काय लागू होणार? तर त्याला एक मोशन लागू होणार, म्हणजे त्याला तिथे गती मिळणार, कारण तिथे स्लोप आहे. रूप कसा आहे? स्लोपिंग आहे. अँड फॉल्स ऑन द ग्राउंड, आणि त्यामुळे तो कुठे होणार? खाली ग्राउंड वरती पडणार. दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ. तर आता इथे त्या बॉलला मोशन मिळालेलं आहे, म्हणजेच गती मिळालेली आहे, तर त्यामुळे तिथे त्या बॉलमध्ये स्वतःची अशी एनर्जी आहे का? नाही. तर त्याला गती मिळाली आहे. गतीमुळे त्याला कोणती एनर्जी मिळालेली आहे? तर ती कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे. सो कायनेटिक एनर्जी इनटू पोटेन्शियल एनर्जी टेक्स. ओके, सो असं येणार याचा आन्सर. फर्स्ट त्या बॉलला एक मोशन मिळाली, त्यानंतर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जीचे रूपांतर पोटेन्शियल एनर्जीमध्ये झालं. नेक्स्ट, सी क्वेश्चन, यू माइट हॅव सीन सम ब्युटिफुल फायरवर्क्स ड्युरिंग दिवाळी. इट इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डॅश एनर्जी इंटू डॅश एनर्जी. तर तुम्ही दिवाळीमध्ये छान असे फटाके हवेमध्ये किंवा आकाशामध्ये उडताना बघितलेले असतील. तर हे दिवाळीचे जे फटाके आहेत, या दिवाळीच्या फटाक्याचा एक्झाम्पल आपण घेतोय. तर यामध्ये असं कोणत्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कोणत्या एनर्जीमध्ये होतं ते आपल्याला लिहायचं आहे. तर दिवाळीमध्ये जे फटाके आपण बनवतो तर या फटाक्यांमध्ये केमिकल भरलेलं असतं. सो त्याच्यामध्ये केमिकल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन इथे येणार केमिकल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन इनटू, तर आपल्याला ते फटाके फुटताना काय दिसते? लाईट आणि साऊंड. ओके, तर यामध्ये आपल्या ऑप्शनमध्ये आपल्याला इथं साऊंड दिलेलं नाही, सो इथं काय येणार? लाईट एनर्जी. मग आपण काय लिहिणार इथे? लाईट एनर्जी. सो केमिकल एनर्जी इनटू लाईट एनर्जी. नेक्स्ट, डी, द सोलार कुकर इज अन ऍप्लिकेशन ऑफ द डॅश एनर्जी ऑफ द सन. While solar cells
सोलार लॅम्प्स आर ऍप्लिकेशन ऑफ द एनर्जी ऑफ द सन. तर तुम्हाला माहितीच आहे सोलार कुकरचं काम कसं असतं. तर सोलार कुकर हा सनलाईट किंवा सनच्या थ्रू जी हीट येते याच्यावरती तो काम करत असतो. त्याद्वारे जिथे ती जी सन पासून मिळणारी हीट आहे याच्यावरती सोलार कुकरमध्ये जे अन्न शिजवलं जातं. ओके, तर आपल्याला सन पासून हीट आणि लाईट हे दोन्ही मिळतं. सो इथं काय येणार, द सोलार कुकर इज अन ऍप्लिकेशन ऑफ द, इथे येणार आपल्याला हीट एनर्जी. ओके, तर उष्णता घेतली जाते सूर्याकडून आणि त्यापासून सोलार कुकरमध्ये जे अन्न आहे हे शिजवलं जातं. देन वाईल सोलार सेल्स, तर आता सोलार सेल्स आहेत किंवा सोलार लॅम्प आहेत, हे काय केलं जातं, हे कोणत्या ऍप्लिकेशन बेसिसवरती रन होतात, तर ते लाईट एनर्जी, सूर्यापासून जी लाईट एनर्जी मिळते या बेसिसवरती सोलार सेल आणि सोलार लॅम्प रन होतात. नेक्स्ट ई क्वेश्चन. One laborer carried 4 pans of road metal through a distance of 100 meters. If he carries 2 pans of road metals through a 200 meter distance, dash work will be done. ओके, तर इथं याचा अर्थ काय बघा. वन लेबेरियर कॅरीड, वन लेबेरियर म्हणजे एक मजूर आहे जो की 4 पॅन्स, आता इथं 4 पॅन्स म्हणजे 4 अशा पाट्या किंवा 4 बुट्टे आपण म्हणू, की तो जे साहित्य आहे रस्ता बनवण्यासाठीचं जे साहित्य आहे रोड मेटल्स आहे तो जवळजवळ 100 मीटर पर्यंत तो घेऊन जातो. इफ ही कॅरीज 2 पॅन्स ऑफ रोड मेटल्स, जर त्याने इथे 4 नेलेलं आहे त्याऐवजी त्याने 2 पुट्ट्या कुठपर्यंत नेलेलं आहे, तर 200 मीटर डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे किंवा तेवढं त्याने पूर्ण केलेलं आहे. तर त्याने जे कार्य केलं हे तेवढंच असेल की जास्त असेल की कमी असेल हे विचारलेलं आहे. तर सुरुवातीच्या केसमध्ये बघा इथं काय दिलेलं आहे त्यांनी, तो जो लेबर आहे त्याने 4 बुट्ट्या जे आपण म्हणूयात मग त्याचं जे वजन आहे 4 बुट्टीचं जे वजन आहे हे त्याने 100 मीटर पर्यंत नेलेलं आहे. पण सेकंडच्या स्टेजमध्ये किंवा सेकंड केसमध्ये त्याने काय केलेलं आहे, 2 बुट्ट्याच जे वजन आहे हे 200 मीटर इतकं नेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ त्याने जे काम केलेलं आहे किंवा त्याच्यासाठी जे कार्य लागलेलं आहे हे कसं आहे, सेमच आहे. इथं किती आहे, फक्त 4 बुट्ट्या आहेत जो की 100 मीटर गेलेला आहे. पण इथं किती आहेत, 2च बुट्टे आहेत आणि तो 200 मीटर गेलेला आहे. म्हणजे त्याला इक्वल वर्क करावं लागणार आहे. सो इथं काय येणार, इक्वल. नेक्स्ट एफ क्वेश्चन. द कॅपॅसिटी दॅट कॅन ऑब्जेक्ट हॅज फॉर डुईंग वर्क इज कॉल्ड डॅश. तर एखादं ऑब्जेक्ट किंवा एखाद्या वस्तूचं काम करण्याची जी कपॅसिटी असते त्याला काय म्हटलं जातं, एनर्जी असं म्हटलं जातं. सो इथे येणार एनर्जी. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. सेकंड क्वेश्चन, मॅच द पेयर्स. ओके, तो मॅच द पेयर्स मध्ये आपल्याला ए ग्रुप आणि बी ग्रुप हे 2 ग्रुप दिलेले आहेत. अकॉर्डिंगली दॅट आपण याचा आन्सर बघूयात. आता रोलिंग ऑब्जेक्ट, एखादा रोलिंग ऑब्जेक्टला काय असते, मोशन असते. म्हणजे त्याच्यामध्ये कोणती असणार एनर्जी, कायनेटिक एनर्जी असणार. आपण मगाच्या क्वेश्चन मध्ये बॉलचं एक्झाम्पल बघितलं होतं की तो बॉल होता तो कसा होता, रोलिंग होता, तो मोशन मध्ये होता, त्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी मिळाली होती. देन फूड मध्ये कोणती एनर्जी असते, तर ती केमिकल एनर्जी असते. देन स्ट्रेच्ड बो, द स्ट्रेच्ड बो म्हणजे जो धनुष्यबाण असतो स्ट्रेच केलेला त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. देन सनलाईट मध्ये आपल्याला 2 प्रकारच्या एनर्जी असतात, एक तर हीट असते आणि लाईट एनर्जी असते. सो इथं आपण काय देणार, हीट एनर्जी देणार. देन युरेनियम याच्यामध्ये ॲटॉमिक एनर्जी असते. चलो नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, कॅन यू टेल. याच्यामध्ये ए क्वेश्चन, वेन कॅन वी से दॅट डिस्प्लेसमेंट हॅज टेकन प्लेस. म्हणजे आपण एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या गोष्टीची डिस्प्लेसमेंट झाली आहे असं केव्हा म्हणतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, प्लेस बदलणे, यालाच डिस्प्लेसमेंट म्हणतात. ओके, वेन द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस. तर एखादा ऑब्जेक्टचं जेव्हा पोझिशन किंवा त्याची जागा जेव्हा या जागेवरून त्या जागेवर जाईल किंवा म्हणजेच त्याचं काय होणार, पोझिशन जेव्हा त्या ऑब्जेक्टचं चेंज होईल तेव्हाच आपण त्याला काय म्हणतो, वी से दॅट द ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो की तो जो ऑब्जेक्ट आहे हा डिस्प्लेस झाला, म्हणजेच त्या ती जी जागा आहे ही विस्थापित झाली, डिस्प्लेसमेंट झाली असं आपण म्हणतो. सो आन्सर काय येणार, वेन द पोझिशन ऑफ
an object changes, we say that the object is displaced. नेक्स्ट बी, व्हॉट आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. तर आता एनर्जीचे व्हेरियस फॉर्म्स जे आहेत हे बुकमध्ये अगदी व्यवस्थित खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेले आहेत. सो आपण त्याचा आन्सर बघूयात काय काय आहे. तर एनर्जीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत बघा. व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी आर मेकॅनिकल एनर्जी. सो मेकॅनिकल एनर्जीचे अगेन 2 टाइप्स पडतात, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी, राईट. जे मशीन थ्रू त्याला एनर्जी मिळते त्याला मेकॅनिकल एनर्जी म्हटली जातं. देन हीट एनर्जी. तर हीट एनर्जी आपल्याला कशापासून मिळते, सनलाईट पासून, सन पासून आपल्याला हीट एनर्जी मिळते. देन लाईट एनर्जी. लाईट एनर्जी इज ऑल्सो वी गेट फ्रॉम सन. देन साऊंड एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. सो हे एनर्जीचे व्हेरियस फॉर्म्स आहेत. सो या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते. फॉर 1 मार्क हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, राईट. द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. सी क्वेश्चन काय आहे बघा. डिस्क्राइब द नॅचरल चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. तर आता एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं यासाठी आपल्याला एक नॅचरल चेन म्हणजे नैसर्गिक साखळीचा वापर करून हे डिस्क्राइब करायचं आहे. सो त्यासाठी आपण इथे वॉटर सायकलचं एक्झाम्पल घेत आहोत. वॉटर सायकल इज ऑल्सो नॅचरल चेन. आन्सर बघा. In course of water cycle, water evaporates due to the heat of a sun. तर नदीमध्ये किंवा तलावामध्ये, समुद्रामध्ये जे पाणी आहे या पाण्याची वाफ होते. कशामुळे होते, द हीट ऑफ द सन, सूर्याच्या उष्णतेमुळे. These water vapor forms cloud that give rain. आणि हे जे वॉटर वेपर्स आहेत म्हणजे जी पाण्याची वाफ झालेली आहे या पाण्याच्या वाफेपासून काय बनतात, ढग बनतात. आणि त्या ढगांमध्ये पाणी साठलेलं असतं आणि ते पाणी जेव्हा खाली जमिनीवरती पडतात ते पावसाच्या रूपात पडतात. ओके. देन रेन वॉटर फ्लोज इन टू रिव्हर्स अँड इट स्टोर्ड इन रिझर्वियर्स ऑर डॅम्स. तर ते जे पाणी आहे पावसाच्या रूपातून खाली जमिनीवरती पडलेलं आहे हे नद्यांमधून वाहतं किंवा आपण ते धरणामध्ये किंवा वेगवेगळे जे तलाव आहेत याच्यामध्ये साठवून ठेवतो. नेक्स्ट पॉइंट बघा. दिस स्टोर्ड वॉटर ॲट द हाईट हॅज पोटेन्शियल एनर्जी. तर हे जे साठवलेलं पाणी आहे याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते. ॲज द वॉटर फॉल्स डाऊन दिस इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू कायनेटिक एनर्जी. तर हे पाणी धरणामध्ये जे साठवलेलं पाणी आहे हे पाणी जेव्हा उंचावरून खाली पडतं तेव्हा त्या पाण्यामध्ये कायनेटिक एनर्जी होते, कारण त्या पाण्याला एक प्रकारची गती मिळते आणि त्या गतीमुळे त्याला कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. देन व्हेन वॉटर फॉल्स ऑन द टर्बाईन. तर ते जे पाणी तिथून जे खाली पडणार आहे हे आपण टर्बाईन वरती पाडतो आणि इट्स कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सफर्ड टू टर्बाईन. तर त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे पाण्याची, वरून पाणी आपण खाली पाडणार टर्बाईन वरती, तर तिथे गेल्यानंतर ती जी कायनेटिक एनर्जी आहे ही टर्बाईन मध्ये ट्रान्सफर होते आणि द टर्बाईन रोटेट्स प्रोड्युसिंग इलेक्ट्रिक एनर्जी. तर तिथे जे टर्बाईन बसवलेले असतात हे पाण्याच्या वेगामुळे किंवा तिथे पाणी वेगाने त्या टर्बाईन वरती पडल्यामुळे ते हालायला लागतात म्हणजे रोटेट व्हायला लागतात आणि त्यातूनच इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते. सो आपण हे नॅचरल चेन थ्रू एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं हे इथे डिस्क्राईब केलेलं आहे. बघा, व्यवस्थित आन्सर लिहून घ्या. Okay, so next question. D question. What would be taken into account for measuring work? तर वर्क म्हणजेच कार्य मोजमाप करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. समजा हा एक बॉक्स आहे, रिकामा बॉक्स आहे. हे जे एक्झाम्पल आहे तुमच्या बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि सपोज इथे ही एक मुलगी आहे. तर ही मुलगी हा बॉक्स ओढत आहे म्हणजे या बॉक्सचं काय होत आहे, डिस्प्लेसमेंट होत आहे, राईट. तर सेकंड एक्झाम्पल बघा. हीच मुलगी हा जो बॉक्स आहे, आता हा बॉक्स इथे भरलेला आहे आणि हा भरलेला बॉक्स ही मुलगी वडत आहे. तर रिकामा बॉक्स वडत असताना तिला जो फोर्स लावावा लागणार तो कमी असणार. बट हा भरलेला जो बॉक्स आहे हा भरलेला बॉक्स ओढत असताना तिला जो फोर्स लावावा लागणार हा फोर्स जास्त असणार ऑब्विसली. म्हणजेच हा बॉक्स इथून तिला जो ओढायचा आहे हा ओढत असताना तिला या ठिकाणी फोर्स लावावा लागणार म्हणजेच तिथे काय होणार, तिचं वर्क डन होणार.
दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये हा जो बॉक्स आहे इथे हा भरलेला बॉक्स आहे, हा भरलेला बॉक्स ओढण्यासाठी तिला जास्त फोर्स लावावा लागणार, म्हणजेच इथं सुद्धा तिचं वर्क डन होणार. सो हे वर्क डन होत असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, तर इथे कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या, इथे लावावा लागणारा फोर्स, आणि फोर्स लागल्यानंतर हा बॉक्स इकडे जे डिस्प्लेसमेंट झाला आहे ते. इथे या एक्झाम्पल मध्ये सुद्धा हा बॉक्स भरलेला आहे, सो इथं तिला जास्त फोर्स लावावा लागणार, त्यामुळे याचं डिस्प्लेसमेंट इकडे झालेलं आहे. सो आपण याचा आन्सर काय देणार, फॉर मेजरिंग वर्क, तर वर्क मेजर करायचं असेल तर बोथ म्हणजे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, तर इथं लावावा लागणारा फोर्स, आणि ते फोर्स लावल्यामुळे हा ज्या बॉक्सचं इकडे डिस्प्लेसमेंट होतंय, हे डिस्प्लेसमेंट both force and displacement must be taken into account. ओके, सो आपण या एक्झाम्पल थ्रू हे समजून घेतलेलं आहे की वर्क मेजर करत असताना आपल्याला कोणत्या दोन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा कन्सिडर केल्या पाहिजेत. ई क्वेश्चन, वाय शुड वी सेव्ह एनर्जी, तर आपल्याला एनर्जी सेव्ह का केली पाहिजे, खूप सोपं उत्तर आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे. ड्यू टू इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्क्रीजिंग यूज ऑफ एनर्जी रिसोर्सेस there is a danger that limited reserves of coal, petrol, etc. will get exhausted. तर सध्या तुम्हाला माहिती आहे पॉप्युलेशन खूप खूप झपाट्याने वाढत आहे, आणि जसं की पॉप्युलेशन वाढत आहे त्यांचे जे गरजा आहेत, जे बेसिक नीड्स आहेत, या बेसिक नीड्स सुद्धा जास्त प्रमाणात वाढत आहेत, आणि त्या नीड्स कंप्लीट करण्यासाठी एनर्जी रिसोर्सेस जे आहेत हे सुद्धा जास्त प्रमाणात वाढत आहेत. सो एनर्जी रिसोर्सेस हे जास्त प्रमाणात वापरले जात आहेत, बट हे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत हे तयार होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्याचबरोबर ते जास्त प्रमाणात वापरत आपण जर गेलो तर त्याचं प्रमाण जे आहे हे कसं आहे, कमी होत जाणार. सो डेंजर दॅट लिमिटेड रिझर्व्स ऑफ कोल, सो कोळसा, पेट्रोल यांचे जे सोर्सेस आहेत ते आता कसे झाले आहेत, लिमिटेड झालेले आहेत, विल गेट एक्झॉस्टेड. आणि जर आपण असे जास्तीत जास्त प्रमाणात हे एनर्जी रिसोर्सेस वापरत राहिलो तर ते एक वेळ असेल की ते संपून जातील. हेन्स वी शुड सेव्ह एनर्जी फॉर फ्युचर जनरेशन, तर आपल्याला पुढच्या जनरेशनला ते जे रिसोर्सेस आहेत ते सुद्धा द्यायला हवेत का नाही. त्यामुळे आपण सध्या आत्ता तरी गरज नसताना या रिसोर्सेसचा वापर करणे टाळलं पाहिजे. म्हणजे सेव्ह एनर्जी करायची म्हणजे काय करायचं, तर जो रिकामा खोली आहे किंवा जिथे ज्या खोलीमध्ये कोणत्याही प्रकारचा वापर नाही तिथली लाईट, टीव्ही किंवा फॅन जे काही चालू असेल ते सगळं बंद करायचं, किंवा जवळच्या जवळ आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल जिथे पायी जाण्यासाठी पायी रस्ता आहे किंवा पायी आपण जाऊ शकतो, तर अशा ठिकाणी आपण चालत जायचं आहे. जिथे जवळच्या जवळच जायचं आहे आणि लगेच गाडी काढली आणि गाडी घेऊन गेला तर असं करणं आपण टाळायचं. म्हणजे त्यामुळे काय होणार, बऱ्याचशाच प्रमाणात आपली एनर्जी रिसोर्सेस जे आहेत हे सेव्ह होणार. एफ क्वेश्चन, व्हॉट इज अ ग्रीन एनर्जी. ओके, आणि आता याचा आन्सर बघा. ग्रीन एनर्जी म्हणजेच अशी कोणत्या पद्धतीची एनर्जी. चला आन्सर, द एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक अँड कार्बन गॅसेस such as carbon dioxide or carbon monoxide are called green energy resources. तर असे एनर्जी रिसोर्सेस की ज्याच्यापासून किंवा ज्याचा यूज केल्यानंतर त्यामधून कुठल्याही प्रकारचा धूळ किंवा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे बाहेर पडत नाहीत, अशा एनर्जीला आपण ग्रीन एनर्जी रिसोर्सेस म्हणतो. एनर्जी फ्रॉम देम इज कॉल्ड ग्रीन एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन, जी क्वेश्चन, what are the non-conventional energy resources. non-conventional energy resources त्याला आपण रिन्युएबल एनर्जी असं रिसोर्सेस सुद्धा म्हणतो. ओके, म्हणजे रिन्युएबल म्हणजे काय, पुन्हा पुन्हा आपण ते वापरू शकतो, याला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस असं म्हणतात. सो द रिसोर्सेस दॅट हॅव नॉट बीन युज्ड ट्रॅडिशनली आर इनएक्झॉस्टिबल अँड कंटिन्युअस, म्हणजे ते संपत नाहीत, कंटिन्यू आपण वापरू शकतो. दॅट कॅन बी यूज इन अ व्हेरियस फॉर्म्स अगेन अँड अगेन, तर वेगवेगळ्या प्रकारे ते पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो. आर कॉल्ड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस.
तर चला आता याचा आपण एक्झाम्पल बघूयात. सोलर एनर्जी ही कधीही न संपणारी एनर्जी आहे. सूर्यापासून मिळणारी उष्णता आणि प्रकाश ही आपल्याला नेहमी वर्षानुवर्ष मिळत आलेली आहे, तर ती कधीही न संपणारी आहे. सो त्याला आपण नॉन कन्व्हेन्शनल किंवा रिन्युएबल एनर्जी म्हणतो आणि वेगवेगळ्या वेजनी आपण त्याचा वापर करू शकतो. विंड एनर्जी, देन टायडल एनर्जी अँड हायडल एनर्जी पॉवर. H question. Which forms of energy from the sun is used in solar energy devices? तर मगाशी आपण बघितलं सूर्यापासून आपल्याला कोणत्या प्रकारच्या एनर्जीज मिळतात, तर हीट एनर्जी अँड लाईट एनर्जी मिळते. सो याचा उपयोग करून कोणकोणते डिव्हाइसेस आपण बनवलेले आहेत हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, सी आन्सर. हीट एनर्जी फ्रॉम द सन इज युज्ड इन अ सोलार कुकर. तर सूर्यापासून जी उष्णता मिळते या उष्णतेवरती सोलर कुकर आपण बनवलेला आहे, याच्यामधलं अन्न शिजवलं जातं. सोलार वॉटर हीटर अँड सोलार ड्रायर्स. तर त्याच्या उष्णतेपासून सध्या वॉटर हीटर्स आणि सोलार ड्रायर्स सुद्धा तयार केलेले आहेत. देन लाईट एनर्जी मिळते. फर्स्ट इथे मी याला राउंड करते, हीट एनर्जी अँड लाईट एनर्जी. ओके, लाईट एनर्जी फ्रॉम द सन इज युज्ड इन सोलार सेल्स अँड सोलार पॅनल्स किंवा सोलार लॅम्प. Okay, and solar electrical plants have the capacity to produce electricity on a large scale. तर सध्याचे काही सोलार इलेक्ट्रिक प्लांट्स सुद्धा आहेत किंवा इलेक्ट्रिक पॅनल्स असे बनवले जातात आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट करता येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आय क्वेश्चन. वाय शुड वी मॅक्सिमाइज द यूज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. तर जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत म्हणजे रिन्युएबल सोर्सेस जे आहेत हे आपण जास्तीत जास्त का वापरले पाहिजेत. बघूयात आपण आन्सर. ड्यू टू द इन्क्रीज इन अ पॉप्युलेशन देअर इज इन्क्रीजिंग यूज ऑफ कन्व्हेन्शनल सोर्सेस लाईक पेट्रोल, कोल एक्सेट्रा. तर पॉप्युलेशन वाढत आहे, त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत या सुद्धा वाढत आहेत, नीड्स वाढत आहेत. सो त्यानुसार ज्या एनर्जीज आहेत, कन्व्हेन्शनल सोर्सेस आहेत त्या सुद्धा जास्त यूज होत आहेत आणि त्यामध्ये मेन आहे पेट्रोल आणि कोळसा. तर याचा वापर हा जास्त होत आहे. देअर रिझर्व्हर्स आर लिमिटेड अँड दे आर मेक इट एक्झॉस्टेड. पण त्यांचा जो साठा आहे हा लिमिटेड आहे आणि एक ना एक दिवस तो संपून जाईल, कारण तो तयार होण्यासाठी खूप वर्ष किंवा खूप कालावधी लागतो. हेन्स इट विल बी बेटर टू यूज नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस ऑफ एनर्जी टू सेव्ह कन्व्हेन्शनल रिसोर्सेस फॉर फ्युचर. सो हे थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस जे आहेत हे आपण वापरू शकतो. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आपण बघूयात. हु इज द ऑड वन आउट. म्हणजे यातला वेगळा कोण ओळखायचा आहे. चला आपण बघू त्यातला. फर्स्ट डिझेल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस अँड विंड. तर आता मला सांगा यातला वेगळा कोणता येणार, तर तो येणार विंड. ओके, कारण विंड हा कसा आहे, एकटाच हा रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. सेकंड बघा, अ रनिंग कार, हॉलिंग अ लॉग, अ बुक केप्ट ऑन अ टेबल, पिकिंग अप द स्कूल बॅग. म्हणजे रनिंग कार म्हणजे धावती गाडी आहे. हॉलिंग अ लॉग म्हणजे होडी वाहणारी होडी आहे. बुक केप्ट ऑन अ टेबल, बुक वही जे पुस्तक आहे हे टेबलावरती ठेवलेलं पुस्तक. आणि पिकिंग अप द स्कूल बॅग आणि शाळेची बॅग उचलणे. तर या सगळ्यांमध्ये काही ना काही क्रिया होत आहे. फक्त अ बुक केप्ट ऑन अ टेबल याच्यामध्ये कोणतीच क्रिया होत नाही. सो याच्यामधला वेगळा येणार अ बुक केप्ट ऑन अ टेबल. तिसरं सनलाइट, विंड, वेव्ह अँड पेट्रोल. ओके, तर यातला वेगळा ऑब्विसली येणार तो असणार पेट्रोल, कारण बाकीचे हे सगळे कसे आहेत, नॅचरल रिसोर्सेस आहेत, रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. फोर्थ, लिव्हिंग अ फॅन ऑन इन अ वॅकंट रूम, लिव्हिंग द टीव्ही ऑन अ while वर्किंग, using AC during winter and putting off the light when going out. तर यातला वेगळा येणार putting off the light when going out. चला स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
फाइंड आउट द टाइप्स ऑफ एनर्जी फ्रॉम द फॉलोइंग पझल. तर त्यांनी हे अशा प्रकारचा पझल दिलेला आहे आणि या पझलमधून आपल्याला एनर्जीचे जे टाइप्स आहेत हे आपल्याला शोधायचे आहेत. चला लेट्स स्टार्ट. इथे बघा आपण सोलार एनर्जी, इथे आपल्याला सोलार सापडलेला आहे. देन इथं आहे पोटेन्शियल, देन इथे खाली आपल्याला मिळते कायनेटिक, देन इथे बघा विंड एनर्जी, विंड, देन इकडे साईडला या कोपऱ्यात लाईट एनर्जी. ओके, देन हीट एनर्जी सुद्धा आहे. सो आपल्याला हीट कुठं भेटते बघूयात. हीट इथे आहे HEAT, हीट एनर्जी. ओके, देन साऊंड एनर्जी, साऊंड एनर्जी. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे पझल सॉल्व केलेलं आहे आणि याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू, बाय बाय.